कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. बहुतांश वेळेस माणूस समोरची व्यक्ती काय सांगते ते ऐकतो आणि त्याप्रमाणे कृती करतो, कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. समोरच्या व्यक्तीमुळे आपले नुकसान होणार नाही, आपले वाईट होणार नाही, असा विश्वास माणसाला वाटत असतो. मात्र काही प्रसंगात एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका याची शिकवण दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातील असून ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात. स्वामी आसनस्थ झालेले असतात. स्वामी चोळप्पांना म्हणतात की जसा राजा तशी प्रजा. राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा. तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीराव यांना इंग्रज अटक करतात. दाजीबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो. राजा खंडेराव जामीन आणि दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात. एवढेच नाही तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात. न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकाने किरकोळ क्षुल्लक अपराधासाठी कठोर शिक्षा करतात. स्वामींच्या कानावर दाजीबाची सर्व हकीकत येते. दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या राजालाही भोगावे लागणार असे स्वामी बोलतात. गावकरी जाऊन राजाची भेट घेतात आणि राजाला सांगतात की आपली प्रजा सुखी नाही. न्याय पदाधिकाऱ्यांमुळे प्रजा हैराण झालेली आहे असे ते म्हणतात. या तक्रारीवर राजा फारसे लक्ष देत नाही. आमचे रयतेवर पूर्णपणे लक्ष आहे, आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केली आहे असे सांगून राजा गावकऱ्यांचे बोलणे फेटाळून लावतो. काही दिवसांनी इंग्रजांचा संस्थांच्या जप्तीबाबत राजाला खलिकत येतो. राजाला मोठा धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण जातो. स्वामी राजाची चांगलीच हजेरी घेतात. त्याला खडे बोल सुनावून कान उघडणी करतात आणि म्हणतात की चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली, त्याचाच हा परिणाम आहे. प्रजेला खूपच सोसावे लागत आहे. दाजीबा स्वामींची क्षमा मागतो. स्वामी म्हणतात की तुला क्षमा नाही, तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचे वाक्य संपायचाच अवकाश की इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात. राजा, आपण गुरुपदेश मानला नाही, शेवटी आपल्या मनाचं केलं. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, सारासार विचार करून निर्णय घ्यावा अशी शिकवण स्वामी माऊली आपल्या भक्तांना आणि राजाला देतात. स्वामी भक्तांनो, त्यामुळे कोणावरही विश्वास तुम्ही ठेवू नका, जेणे की नंतर आयुष्यभर पश्चाताप आपल्याला करावा लागेल. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते तिलाच प्रेम किंवा वात्सल्य म्हटले जाते. कष्ट हा उंबरवठ्यावरचा असा एक दिवा आहे की जो विचारपूर्वक प्रज्वलित केल्यास वर्तमान आणि भविष्यामध्ये सुख, आनंद, समाधानाचा उजेड कायम पडत असतो. यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. त्यासाठी तुम्ही हार मानू नका, प्रयत्न करत राहा. स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे कधीही तुम्ही विसरू नका. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की व्यक्ती सर्व बाजूंनी संकटाने व्यापला जातो. तेव्हाच खरी आयुष्याची परीक्षा असते. काही नुकसान होतात, जसे की नोकरी जाते, व्यवसायात नुकसान होते, खूप आयुष्य विचलित होते, तेव्हा स्वतःच जवळचे कुणी दिसत नाही. अशा वेळी सर्व रस्ते बंद झालेले असतात. पण या सर्वांवर मात करून जो व्यक्ती लढतो तो खरा योद्धा असतो.
वाईट वेळेत स्वतःची ओळख निर्माण होते. आपलं हित कशात आहे हे आपल्याला समजू लागते. त्यासाठी आपण स्वामींनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करायला पाहिजे. आपले कर्म चांगले आपण करायला पाहिजे. स्वार्थी लोकांची ओळख होते आपल्या वाईट परिस्थितीमध्ये. त्या आपल्याला समजतात की आपले कोण आणि परके कोण. तुम्ही स्वतःसाठी जगायला लागता आणि स्वतः तुमची स्वप्रेरणा जागृत होते. स्वप्रेरणा जागृत झाली की जगात सर्वात मोठी स्वप्रेरणा. दिखाव्याच्या जगातून तुम्ही बाहेर पडलेले असता. फुकटची स्तुती तुम्हाला नको असते, कारण वास्तविकता तुम्ही स्वीकारलेली असते. तुम्ही अशा कामाला प्राधान्य देता की ज्याने तुमचं पोट भरेल, कारण जगासाठी तुम्ही नष्ट झालेले असता. जिद्द असते फक्त स्वतःला सिद्ध करायची. तुमची ऊर्जा तुम्ही सकारात्मक गोष्टीकडे खर्च करायला लागता. समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर आहेत. तुम्ही समाजाचा विचार न करता स्वतःच्या पोट्यापाण्याचा विचार करायला लागले की समजून जा की तुमची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे आणि तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे. सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करून ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या या जगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. यश मिळेपर्यंत गप्प बसून राहा, कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही शांत राहा. कितीही कठीण परिस्थिती असू द्या, हार मानू नका. स्वार्थी लोकांची ओळख. तुम्ही स्वतःसाठी जगायला लागला की तुमची स्वप्रेरणा जागृत होते. दिखाव्याच्या जगातून तुम्ही बाहेर पडता. फुकटची स्तुती तुम्हाला नको, कारण वास्तविकता तुम्ही स्वीकारलेली. तुम्ही अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्यासाठीच आणि हरलात तरी त्याच्यासाठीच, कारण तुमची एक गोष्ट त्याला आयुष्यभरासाठी प्रेरणा देत असते. त्यामुळे तुम्ही शांत, स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा. भौतिक परिस्थितीची माहिती नाही, पण नक्कीच मानसिक स्थिती बदलेल आणि ती स्वामी कृपेमुळे. त्यामुळे स्वामींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा आणि चांगले तुम्ही कर्म करा. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.